नंदुरबार न्यायालयाचा मोठा निर्णय। बैलपोळ्याच्या दिवशी घडलेल्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा गावात घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेत किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सोबतच आरोपीवर 5,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे। ही घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गावातील आहे। मृत व्यक्तीचे नाव चंदू सामा वडवी, वय 52 वर्ष असे असून बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ही थरारक घटना घडली होती। मिळालेल्या माहितीनुसार चंदू वडवी हे गावातील इंडिया ATM समोर बसून जेवण करत होते। त्यावेळी गावातीलच नांद्र्या उर्फ नंदीर दिवाण वडवी हा त्यांच्याजवळ आला आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करू लागला। मात्र चंदू वडवी यांनी पैसे नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापला। रागाच्या भरात त्याने स्वतःकडील प्लास्टिक पिशवीत आणलेले पेट्रोल चंदू वडवी यांच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून दिले। या घटनेत गंभीर भाजलेल्या चंदू वडवी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर मृत्यू झाल्याने खुनाचे कलम वाढवण्यात आले। तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नरहरी बडवर यांनी सुरू करून आरोपीला तात्काळ अटक केली होती। त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट तुषार कापडिया आणि ॲडव्होकेट महेश पाडवी यांनी जोरदार बाजू मांडली। न्यायालयाचा निर्णय। साक्षीदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी आणि सबळ पुराव्यांच्या आधारे नंदुरबार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नांद्र्या उर्फ नंदीर दिवाण वडवी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तसेच आरोपीवर 5,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे। या कामगिरीबद्दल तपास अधिकारी, सरकारी वकील आणि पैरवी पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।